शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। आपण थेट विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्याशी बोलणार आहोत। विश्वजितजी, सांगाल की उद्धव ठाकरेंशी पहिली भेट लोकसभा निवडणुकीनंतर विशाल पाटील आणि तुम्ही एकत्रित भेटलात, काय मतभेद होते ते दूर झाले का? विशेषतः लोकसभा निवडणुकीवेळेस जे वाद टोकाला पोहोचला होता त्या पार्श्वभूमीवर कसलेही मनभेद नाहीत। आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे नेते आहेत। येणारी विधानसभा आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारी विधानसभा ही महाविकास आघाडीहून ताकदीने लढायचं ओढाच। विधानसभेमध्ये शिवसेना युबीटीकडून सांगलीत जर काही जागांची मागणी झाली तर त्या बाबतीत राज्य पातळीचा विषय, त्याच्यात आता बोलणं योग्य नाही। राज्य पातळीचे महाविकास आघाडीचे नेता चर्चा करून निर्णय घेत। जवळपास अर्धा तास चर्चा झाली। राजकीय विषय तर महत्त्वाचे असतीलच, आणखी काय विषय? बरेच विषय झाले ना। शेवटी आमच्या दोन्ही कुटुंबांचे संबंध, माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांशी संबंध राहिलेत, आदरणीय उद्धव साहेबांचे आणि आमचे संबंध आहेत आणि म्हणून हसत खेळत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली। पण पुन्हा एकदा विचारतो, लोकसभा निवडणुकीतले मनभेद नाही, लोकसभा विषय हा विषय संपलेला आहे। आपल्याबरोबर विशाल पाटील आहेत। विशाल पाटील ही आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, कारण काँग्रेस पक्ष नेतृत्वाशी त्यांची लोकसभा निवडणुकीनंतर भेट झाली होती। पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना भेटलेले आहेत। विशालजी, मला सांगाल की पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना भेटण्यात लोकसभा निवडणुकीनंतर नेमकी काय चर्चा झाली, काय? नाही, आम्ही मागणी केली होती की साहेबांची आम्हाला भेट घ्यायची आहे। काल राऊत साहेबांचा फोन आला की साहेब येत आहेत आणि आपण भेटायला या, आणि त्यांनी आम्हाला चांगल्यापैकी रिसीव्ह केलं। आम्ही त्यांचा आशीर्वाद मागितला, तोही त्यांनी आम्हाला दिलेला आहे। हे पहा, जे झालं ते मागे गेलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे। भाजपला दिल्लीतून हद्दपार करायचा आमचा जो टार्गेट होता तो आम्ही जवळजवळ करू शकलो, कुठेतरी थोडं कमी राहिलं। महाराष्ट्रात मात्र हा आमचा जो निर्णय आहे तो आम्ही पूर्णपणे ताकदीनं एकत्र लढायचा आहे। त्यामुळे कुठेही आता कटुता राहिलेली नाही आणि एकसंघपणे आम्ही पुढे ह्या निवडणुकीला जाऊ। लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारात जे आरोप प्रत्यारोप झाले किंवा लोकसभा निवडणुकीत सांगलीतल्या जागेवरून मनभेद टोकाला गेले होते, आज समेट झाला आहे, सगळे गैरसमज दूर झालेत असं मानावं? हे बघा, ती माझ्यासाठी अस्तित्वाची लढाई होती आणि ते मी समजून खूप वेळा सांगितलेलं आहेच। हा त्यांचा उद्धवजींचा मोठेपणा आहे आणि आम्ही त्यांना वडील समान मानतो। आमचे आज वडील नाहीत, विश्वजित कदमांचे आज वडील नाहीत, त्यांनीच वडील धरी म्हणून आम्हाला सामावून घ्यायचं असं आम्ही त्यांना वारंवार सांगतोच आणि त्यांनी तो मोठेपणा दाखवला आहे की जे झालं ती त्यांच्या मनात निश्चित शल्य असणार, खंत असेल, पण पुढे एकत्रित काम केलं पाहिजे। जे काय घडलं ते कदाचित त्या परिस्थितीमुळे घडलं ह्याची निश्चित त्यांना जाण झाली असेल। लोकसभा निवडणुकी वेळेस जो वाद झाला, आता विधानसभा निवडणुकी आहेत, शिवसेना युबीटीकडून जर सांगलीत जागांची मागणी झाली तर त्यावर तुमची भूमिका काय? हे बघा, त्यांची ताकद राज्यभर आहे आणि स्वाभाविक आहे त्यांनी कुठेतरी जागा मागावी आणि शेवटी आघाडीतनं जे जागेचं वाटप होईल त्याबाबत आपण सगळं ताकदीनं लढू। पण हे जे मनभेद दूर झाल्यानंतर जवळपास अर्धा तास तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर होतात, विश्वजित कदम आणि तुम्ही, काय राजकारणाव्यतिरिक्त आणखी काय चर्चा? नाही, स्वाभाविक, आता खूप दिवसांनी भेट झाली त्यामुळे इतर चर्चाही होतात, सगळ्याच काय बोलण्यासारखे नसतात, पण एकंदरीत खेळीमेळीत चर्चा झालेली आहे, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो। तुम्ही अपक्ष निवडणूक लढवलीत, शिवसेना युबीटी आणि भाजप उमेदवाराचा पराभव करून तुम्ही अपक्ष जिंकून आलात, त्यानंतर तुम्ही काँग्रेस नेतृत्वाची भेट घेतली। तुम्ही आता काँग्रेस सोडली नव्हती, पण तुम्ही परत काँग्रेसच्या मूळ प्रवाहात आलेला आहात। एकूण हा प्रवास तुमच्यासाठी कसा होता त्या लोकसभा निवडणुकीच्या काळातला, आणि आता जेव्हा नेत्यांना भेटता आहात त्यावेळेस तुमचा अनुभव काय आहे? मी आधीही सांगितलेलं, जरी मी अपक्ष लढलो असेल तरी मी स्वतःला महाविकास आघाडीचाच उमेदवार म्हणत होतो आणि मी त्या विचारानेच लढतोय, लोकांपर्यंत जात होतो। लोकांनी मला महाविकास आघाडीचाच उमेदवार म्हणून मतदान केलेलं आहे आणि म्हणून माझा विजय झालेला आहे आणि त्याच पद्धतीने निवडून आल्या स्वाभाविक होतं की महाविकास आघाडीलाच मी पाठिंबा दिलेला आहे आणि मी महाविकास आघाडीचा सदस्य आहे म्हणून इंडिया अलायन्स जी भारतात आहे त्या इंडिया अलायन्सच्या ब्लॉकमध्ये मला समाविष्ट करावा असं मी सभापतींना पत्रही दिलेलं आहे, मला त्यात समाविष्ट होईल। आता राहिली भेटायची तर स्वाभाविक आम्ही तिन्ही नेत्यांना, तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आता भेटलं पाहिजे कारण एकत्रित काम करायचं आहे। विधानसभा निवडणुकीत पूर्ण सहकार्य, शिवसेना युबीटीचे उमेदवार असतील तर पूर्ण सहकार्य केलं जाईल, कारण लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं नाही अशी भूमिका वेळोवेळेस निकालानंतर व्यक्त झाली। लोकसभेला तीन पक्षांचे उमेदवार होते,
विधानसभेला ह्या आघाडीत इतर पक्षांचे उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादी असणार आहे, शिवसेना असणार आहे, इतरही आमचे घटक पक्ष आहेत, तेही आम्ही ह्यात समावेश करून घेणार आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांना येते. आज मी त्या आघाडीचा घटक सदस्य आहे आणि म्हणून ताकदीने या सगळ्या उमेदवारांच्या मी पाठीशी राहणार. थँक्यू. आपण बघू शकाल की विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी भेट घेतली आहे उद्धव ठाकरेंची. जवळपास अर्धा ते पाऊण तास या 3 नेत्यांमध्ये चर्चा झाली. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हे नेतेही या बैठकीवेळेस उपस्थित होते. कुठलेही मतभेद जे लोकसभा निवडणुकीवेळेस निर्माण झालेले काही गैरसमज आहेत ते आता तसे राहिलेले नाहीत आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून पूर्ण ताकदीनं लढवल्या जातील. पक्ष नेतृत्व जो आदेश देईल त्याचं पालन होईल अशी भूमिका विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.